करा, मतदार समिती रद्द करा, रद्द करा, रद्द करा, मतदार समिती रद्द करा, रद्द करा, रद्द करा, मतदार समिती रद्द करा। आनंदराव साहब संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। आनंदराव साहब संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। वो दलिता अल्लाह बोल, वो दलिता अल्लाह बोल, फतवाद पे अल्लाह बोल, फतवाद पे अल्लाह बोल, फतवाद पे अल्लाह बोल, वो दलिता अल्लाह बोल। आनंदराव साहब संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। आरक्षण वर्गीकरण रद्द झालंच पाहिजे। महाराष्ट्रामध्ये आरक्षण उपवर्गीकरणाचा हा जो काही लढा निर्माण झालेला आहे याच्यामध्ये एक गट आहे समर्थनामध्ये तर दुसरा गट आहे याच्या विरोधामध्ये। आपण पाहू शकतो याच्यामध्ये आरक्षण उपवर्गीकरणाचा हा जो काही विरोध करणारा आज गट आहे लातूरमध्ये त्यांचा मोर्चा चालू आहे। आपण पाहू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज आनंदराज आंबेडकर साहेब लातूरमध्ये आलेले आहेत। तसंच लातूरमधल्या जेवढ्या काही विविध सामाजिक संघटना आहेत या संघटना या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। आपण पाहू शकता इथं माझ्या पाठीमागं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भीमसैनिक आहेत, जे काही विविध सामाजिक संघटना आहेत त्या संघटनेचे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत आणि याच्यामध्ये इथं आपण आनंदराज आंबेडकर साहेब इथं आलेले आहेत। आपण पाहू शकता हे जे काही आरक्षण आहे या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये नेमकं हा जो मोर्चा आहे या मोर्चामध्ये आपण हे करून घेणार आहोत। नमस्कार। म्हणजे काय आरक्षण उपवर्गीकरणाचा विरोधामधला मोर्चा जो चालू आहे नेमकं उपवर्गीकरण म्हणजे काय, नेमकं म्हणजे मोर्चा काय उपवर्गीकरणाची जी काही वाटाघाटी सुरू आहे ह्या सरकार राष्ट्रवादी सरकारांचं जी काही मुळापासून यांनी जातीमध्ये जी काही तेढ निर्माण करण्याचं चालू आहे ते षडयंत्र कधीच त्यांचं सक्सेस होणार नाही। त्या षडयंत्राला जर कोणी मारून पाडणार असेल तर जय भीमवादीच पाडणार, जय भीमवादीच जिंकणार। कारण जय भीमवाद्यांमध्ये एवढा वाद आहे, जय भीम मध्ये एवढी ताकद आहे की जय भीम म्हणजे ताकद आहे, जय भीम मध्ये वाद आहे, जय भीम मध्ये सत्यता आहे, जय भीम मध्ये विजयाचा घोष आहे, जय भीम म्हणजे संविधान आहे। भारताचं संविधान जे आहे ते बहुजन समाजांना घेऊन चालणार आहे। तर कधीच या जातीवादी सरकारला ते सक्सेस होऊ देणार नाही। उपवर्गीकरण पाडून मारणार, हा निळं वादळ जिंकणार म्हणजे जिंकणार आणि बहुजनांना घेऊन चालणार म्हणजे चालणार। जय संविधान, जय भीम। आपण पाहू शकता हे जे काही उपवर्गीकरणाच्या विरोधामधला लढा आहे म्हणजे उपवर्गीकरण होऊ नये असं त्यांची मागणी आहे। आपण जाणून घेऊया त्याचं जे काही कव्हरेज आहे ते भव्य लाईव्हमधून भव्य मोर्चाच्या माध्यमामधून आपण ते दाखवण्याचा प्रयत्न या मोर्चामध्ये सहभागी असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आपण पाहू शकता रद्द करावे, आरक्षणाची 100% अंमलबजावणी करावी, रिक्त आरक्षित पदे तातडीने भरावी, असंविधानिक उपवर्गीकरणासाठी नेमलेली बदल समिती तात्काळ बरखास्त करावी। चला लातूर जय भीमवाल्याची आपला आम्ही बसणार नाही घरात तळवाऱ्यात आणून